हाय फ्रेंड्स, माझं नाव सीमा आहे. माझं वय 30 वर्ष झालं होतं. आमचं घर गावापासून थोडं दूर शेतामध्ये होतं. तिथे सर्व बागायती शेती होती. तशी मी शहरात राहणारीच होती. पण लग्नानंतर मी आता गावात आली होती. कॉलेजला असताना मी आणखी सुंदर दिसत होती. यामुळे माझा नवरा समीर आणि माझं एकमेकावर प्रेम झालं होतं आणि त्या प्रेमाचं रूपांतर नंतर लग्नामध्ये झालं होतं. पण लग्नाआधी चांगला असणारा माझा नवरा समीर घरातील संपत्तीमुळे हळूहळू व्यसनी होत चालला होता. लग्नानंतर खूप प्रेम करणारा तो आता माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला होता. त्याला याविषयी मी खूप बोलत होती, पण त्याचे मित्रच असे होते की ते त्याला नीट राहू देत नव्हते. तो शेतामध्ये रिकामा दिसला की त्याला ते फोन करून बोलावून घ्यायचे आणि गावामध्ये जाऊन वेगवेगळे व्यसनं करायचे. समजदार लोकही माझ्या नवऱ्याला म्हणायचे, घरात एवढी देखणी बायको असताना हाताने कशाला बेजारी करून घेतोस. अशा म्हणणाऱ्या लोकांवर तो उलट चिडायचा, कारण कोणाचंही ऐकून घ्यायची त्याची मानसिकता आता राहिलेली नव्हती. त्याचं हे वागणं पाहून मला कॉलेजचे दिवस आठवले की खूपच पश्चाताप यायचा. पण आता त्याला या वयात सोडून देता येत नव्हतं. त्याच्या या सवयीविषयी माझ्या घरच्यांना समजल्यावर ते देखील त्यावर खूप नाराज झाले होते. माझे बाबा तर मला म्हणायचे, तो असं वागतोय तर त्याला सोडून दे आणि माहेराला येऊन राहा. पण माझी आई मला म्हणायची, पोरी, काही दिवसांनी तुझ्या नवऱ्यात बदल होईल, यामुळे तू माहेराला यायची अजिबात घाई करू नकोस. तिच्या या सांगण्यामुळेच सध्या मी त्याच्याजवळ राहत होते. माझ्या दिराचं घर आमच्या घराजवळच होतं. त्याचा एक मुलगा परदेशामध्ये होता. तो वर्षातून एकदा घरी यायचा आणि महिनाभर इकडेच राहायचा. पण काही दिवसापूर्वी तो स्वतः न येता त्याने त्याच्या परदेशी मित्राला दिराच्या घराकडे पाठवलं होतं. काही दिवसांनी तो पाठीमागून येणार होता. तो परदेशी पाहुणा गोरापान असल्याने त्याचं वय काही कळतच नव्हतं. शिवाय त्याला इकडची भाषाही बोलता येत नव्हती. यामुळे अनेक गोष्टी तो हातवारे करूनच सांगायचा. माझ्या दिराच्या घरी तो बोर झाला की तो आमच्या घराकडे यायचा. तेव्हा मी घरामध्ये एकटीच असायची. त्याला वाटायचं माझा नवरा घराकडे फार कमी वेळा येतोय. यामुळे तो माझ्याच घरी जास्त वेळ थांबायचा. शिवाय माझ्या दिराच्या घरचे दिवसभर शेतामध्ये जायचे. यामुळे त्यांच्याही घरी कोणीच नसायचं. या कारणाने तो माझ्याकडेच येऊन टाइमपास करायचा. त्याचं माझ्याकडे पाहणं आता बदलू लागलं होतं. त्याला नेहमी बायकोची सवय असल्याने मध्ये बराच खंड पडला होता. यामुळे तो त्या कामासाठी आता माझ्याकडे पाहू लागला होता. हे त्याच्या वागण्यावरून मला कळत होते. मलाही त्या परदेशी पाहुण्याची भुरळ पडू लागली होती, कारण माझा नवरा धोरणातच नव्हता. तो सकाळी जायचा आणि थेट संध्याकाळी घरी यायचा. हे परदेशी पाहुण्याच्याही लक्षात आलं होतं. यामुळे तो माझ्या खूप जवळ येऊ लागला होता. एक दिवस शेतात कोणीच नसताना त्याने माझ्याशी नको तसं वागायला सुरुवात केली आणि आतल्या खोलीत आणून बराच वेळ त्याच्याकडून ती चूक घडून गेली. यामुळे माझी खूप दिवसापासून ती इच्छा पूर्ण झाली होती. त्याला एकदा माहीत झाल्यावर रोज दुपारी तो आजूबाजूला पाहून माझ्या घरी यायचा आणि हवं तसं तो प्राप्त करून घ्यायचा. त्याचं हे रोजचं वागणं मला बरं वाटायचं, कारण तो सुरक्षितपणे सर्व गोष्टी पार पाडायचा. यामुळे मला दुसरी भीती नव्हती. माझ्या दिराचा मुलगा येईपर्यंत त्याने चांगली मजा करून घेतली होती. अखेर 8 दिवसांनी माझ्या दिराचा मुलगा परदेशाहून आला. तेव्हा माझी त्या परदेशी पाहुण्याच्या तावडीतून सुटका झाली, कारण माझ्या दिराचा मुलगा 24 तास त्यासोबतच राहायचा. शिवाय त्यांना काही दिवसांनी महत्त्वाची पर्यटन स्थळं फिरायला जायची होती. यामुळे खूप दिवस परदेशी पाहुण्यांची आणि माझी भेट होणारच नव्हती. त्याने लावलेली सवय ही त्याची जशी गरज होती तशी माझीही होती. त्यामुळेच त्याचं मला एवढं काही वाटलं नाही. मला लागलेल्या त्या सवयीमुळे माझ्या नवऱ्यात मी बदल करू लागले होते. पण त्याच्यापुढे कसंही राहिलं तरी तो मात्र कामातूनच गेला होता. अनेक व्यसनामुळे त्याची ती इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली होती.